अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये 44 बाल निरीक्षक गृह आहेत आणि उत्तरामध्ये असं त्यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की जे सुरक्षा रक्षक प्रत्यक्ष कार्यरत आहेत त्यांनाच मानधन दिलं जातं, परंतु प्रत्येक बाल निरीक्षण गृहातील सुरक्षा रक्षकांची उपस्थितीची पडताळणी प्रश्न घ्या. कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? बायोमेट्रिक उपस्थिती त्यांना लागू आहे का? आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक महामंडळ अस्तित्वात असताना या महामंडळामार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती न करण्याचे कारणे कोणती? उत्तराचा तास संपला आहे. मंत्र्यांचं उत्तर होतपर्यंत हा वेळ वाढवण्यात येईल. महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, शासकीय निरीक्षण गृहाच्या संदर्भामध्ये एकूण सुरक्षा रक्षकांची 288 पदं मान्य असून 218 पदे कार्यरत आहेत आणि त्यांना दरमहा 18,000 याप्रमाणे प्रतिमाह 39,24,000 इतकं मानधन अदा केले जाते. सदर मानधन अदा करण्यापूर्वी संबंधित संस्थेचे अधीक्षक सुरक्षकांची उपस्थिती प्रमाणपत्र जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने आयुक्त कार्यालयास सादर करतात व उपस्थितीच्या अधीन राहूनच मानधन हे अदा करण्यात येत असते. त्याच्यामुळे त्याची जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या माध्यमातून स्वाक्षरी आयुक्त कार्यालयात सादर केल्यानंतरच आणि त्यांच्या उपस्थितीची खात्री केल्यानंतरच त्यांचं मानधन जे आहे ते त्या ठिकाणी अदा केलं जात असतं. सुरक्षा रक्षकांचं मानधन 18,000 रुपये प्रतिमाह निश्चित केलेले आहे आणि हे शासन निर्णयानुसार निश्चित केलेले आहे आणि या दराने ज्या संदर्भाच्या मंडळातील सुरक्षा रक्षक मंडळातील कर्मचारी कार्य करण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बाह्य यंत्रणेद्वारा सदर काम हे केले जाते. चला, निवेदन.